शिवसेना नेते किरण पावसकरांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला। आजपर्यंत मला सांभाळा आता मुलांना सांभाळा। पावसकरांकडून शिवसेना ठाकरे पक्षाला पाळणा घराची उपमा देण्यात आली। ठाकरेंच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशावेळी किरण पावसकरांनी हा टोमणा लगावला। दरम्यान आपल्यासोबत आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आहेत। या सगळ्या प्रकरणी प्रतिक्रिया देण्यासाठी आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। मात्र त्यापूर्वी किरण पावसकर नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया। एकीकडे सांगितलं जातं आजपर्यंत मला सांभाळलं तुम्ही दुसऱ्याला सांभाळा, त्यांना सांभाळलं की मुलाला सांभाळा। अरे हे काय पाळणा घर आहे का? आणि इकडे सांगितलं जातं की शिंदे साहेबांनी सांगितलं होतं जे जे लोक माझ्या बरोबर आलेत, डॉक्टर श्रीकांत शिंदे, ही तुमची पण जबाबदारी आहे आणि तुम्ही माझ्या सर्व लोकांना सांभाळायचं आहे। हा फरक आहे आजच्या गोष्टीत। आपल्यासोबत किशोरीताई आहेत पेडणेकर। किशोरीताई, तुम्ही वक्तव्य ऐकलं असेलच किरण पावसकरांचं, काय आपली पहिली प्रतिक्रिया यावर? तेव्हा शिवसेना नेते किरण पावसकरांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलेला आहे। आजपर्यंत मला सांभाळलं आता मुलांना सांभाळा असं किरण पावसकर यांनी म्हटलेलं आहे आणि शिवसेना ठाकरे पक्षाची तुलना पाळणा घराशी केलेली आहे। ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेनेमध्ये प्रवेश नुकताच पार पडलेला होता। या शिवसेना पक्षप्रवेशाच्या दरम्यान किरण पावसकर बोलत होते। यावेळेला त्यांनी टीका करताना ठाकरेंच्या शिवसेनेला पाळणा घराशी त्याची तुलना करताना त्यांना टोमणाही लगावलेला आहे। तेव्हा ठाकरेंचे 6 खासदार यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करताना ज्यावेळेला पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेच्या दरम्यान शिवसेनेचे नेते किरण पावसकर हे बोलत होते आणि पावसकर हे बोलत असताना त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला। आजपर्यंत मला सांभाळला आता मुलांना सांभाळा। पावसकरांकडून शिवसेना ठाकरे पक्षाची जी तुलना आहे ती पाळणा घराशी करण्यात आली। डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, हे सगळे आल्यानंतर यांची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे। एकीकडे सांगितलं जातं आजपर्यंत मला सांभाळलं तुम्ही दुसऱ्याला सांभाळा, त्यांना सांभाळलं की मुलाला सांभाळा। अरे हे काय पाळणा घर आहे का? आणि इकडे सांगितलं जातं की शिंदे साहेबांनी सांगितलं होतं जे जे लोक माझ्या बरोबर आलेत, डॉक्टर श्रीकांत शिंदे, ही तुमची पण जबाबदारी आहे आणि तुम्ही माझ्या सर्व लोकांना सांभाळायचं आहे। हा फरक आहे आजच्या गोष्टीत। आपल्यासोबत पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर आहेत। किशोरीताई, किरण पावसकरांचं वक्तव्य तुम्ही ऐकलं असेलच, यावर आपली काय पहिली प्रतिक्रिया? पहिली म्हणजे किरण पावसकर हे कधीही कोणाचेच नाहीत, ते फक्त नोटांवर जे गांधीजी आहेत त्यांचे आहेत। या किरण पावसकरांचा बेशरमपणा इतका वाढला की ज्या बाळासाहेबांचं दुकान उघडून बसून जे काम करतायत आणि ज्या पद्धतीने पक्षामध्ये वाढवतायत, हे बाळासाहेबांचं वाक्य होतं। आणि तुम्ही आता बाळासाहेबांचं पाळणाघर, मग शिंद्यांचा मुलगा हा कुठल्या पाळणा घरातला आहे? तुझ्या हातात कुठलं पाळणा घर आहे? काही बोलताय। म्हणजे आतापर्यंत उद्धवजींबरोबर बोलत होते, आदित्यांवर बोलत होते, हे सण कसे करतायत? जे बाळासाहेबांच्या नावाचं दुकान उघडून बसलेले खासदार म्हणा की आमदार, हे सण कसं करतात? काय चाललंय काय? म्हणजे आता तुम्हाला बाळासाहेबांचा पण विसर पडतोय। म्हणजे ज्या बाळासाहेबांवर शिवसेना आम्ही नेले, बाळासाहेबांचे विचार नेतो आम्ही, बाळासाहेबांचं सगळं करतोय, हेच तुमचे विचार भद्रीपणा विचारामध्ये। अरे तुम्ही डायरेक्ट कधी कधी तुम्ही असंही म्हणता हे बाळासाहेबांचा मुलगा, त्याच्यावर शंका घेता, म्हणजे तुम्ही मानवर शंका घेता। काय चाललंय काय? दळभद्री राजकारण आणि दळभद्री राजकारणातले हे गांधीजी, नोटांवरच्या गांधीजींवर प्रेम करणारी लोक ही कोणाचेच होऊ शकत नाही। किशोरीताई, म्हणजे जे वाक्य खरं तर बाळासाहेबांनी म्हटलेलं होतं, बाळासाहेबांचा अपमान करतायत, मला तेच म्हणायचं आहे। याच्यावर शिंदे साहेब काय उत्तर देणार आहेत की नाही? आणि आज तुमच्या मुलाला सगळे सांभाळतायत, ते कुठचं पाळतायत तेही सांगावं। म्हणजे यांना कुठल्याच गोष्टीचं तारतम्य राहिलं नाहीये असं म्हणायचं आपल्याला? तारतम्य नाही, धंद म्हणतात धुंद मुंद होणं, फक्त सत्ता आणि पैसा होऊन जे दिल्लीश्वरांच्या आशीर्वादावर हे साले कोल्हे उडतायत आणि सांगतायत
हे ऑपरेशन टायगर, हे ऑपरेशन टायगर नाही, हे ऑपरेशन शिंदे. टायगर कसा होऊ शकतो? टायगर घरी विकला जातो का? बरं. बोकड विकलं जातं. काय चाललंय? किशोरीताई आपला राग संताप समजू शकतो पण राग नाही, तुर्तास ऐका, राग संताप आहेच, परंतु त्या भाषेचं जी तोडमोड करतायत, बाळासाहेबांच्या विचारांची तोडमोड करतायत, दस्तूर खुद्द बाळासाहेबांना नाव ठेवतायत. बाळासाहेबांचं पाळणाघर कुठला बाप म्हणत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी अगदी बाळासाहेबांमध्ये, पण बाळासाहेबांच्या विचारांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची हे सांगड घालू शकतो ना. त्यांनी पण तेच सांगितलं होतं ना, ठीक. माझ्या पाके संभाजीना सांभाळा, माझ्या सांगत नाहीत का? तुमच्याकडे वंश परंपरा नाही, वंश कुठलेला आहे का तुझ्याकडे? हम्म. वंश परंपरेमध्ये बोलत नाही का आपण? बरोबर आहे, बरोबर आहे. मग ह्यांचा वंश कुठला का? फक्त बाळासाहेब तेवढ्यासाठी पाहिजे का? एकंदरीतच विचार? त्यांनी जी भाषा वापरलेली आहे त्यावरून आपला संताप हा समजू शकतोय. तुर्तास धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. आपण पुन्हा एकदा पाहूयात की किरण पावसकर नेमकं काय म्हणाले. डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, हे सगळे आल्यानंतर यांची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. एकीकडे सांगितलं जातं, आजपर्यंत मला सांभाळलं तुम्ही दुसऱ्याला सांभाळा, त्यांना सांभाळलं की मुलाला सांभाळा. अरे हे काय पाळणा घर आहे का? आणि इकडे सांगितलं जातंय की शिंदे साहेबांनी सांगितलं होतं, जे जे लोक माझ्याबरोबर आलेत, डॉक्टर श्रीकांत शिंदे, ही तुमची पण जबाबदारी आहे आणि तुम्ही माझ्या सर्व लोकांना सांभाळायचं आहे. हा फरक आहे आजच्या गोष्टीत.